असा होता माझा आणि विहानचा बर्थडे पार्टी लूक. पण त्याच्या आधी आज होती सुट्टी आणि पुणेकरांची फेमस आणि आवडती अशी मिसळ खायला आम्हीही गेलो होतो बाहेर. तर जोगेश्वरी मिसळ खायला आम्ही बाहेर गेलो तर तिथे त्यांनी बादली भरून असा आम्हाला कटाचा रस्सा आणून दिला. थांबा बादली भरून म्हणजे छोटीशी बादली. त्याच्यानंतर विहानचा तरी ब्रेकफास्ट आम्ही त्याला घरूनच करून आणला होता. त्यामुळे विहान काही ते फक्त लोकांना बघत होता आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करत होता. त्याच्यानंतर आमची मस्त अशी स्पेशल मिसळ आली होती, जोगेश्वरी स्पेशल मिसळ, आणि त्याच्यासोबत थंड थंड असं ताकही होतं. मस्त असे लादीचे पाव आणि ती मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. पाव तर खाण्याची काही इच्छाच नव्हती, फक्त मिसळच खूप टेस्टी असल्यामुळे मिसळच खाल्ली. पण तेवढ्यानं काही पोट भरते का? दुपारी खूप भूक लागली, मग बनवला चिजी असा मस्त पास्ता. तर यांनी हा पास्ता स्पेशली माझ्यासाठी बनवला होता आणि वरून असं मस्त चीज टाकलं होतं. तो काही लगेच संपून गेला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बर्थडे पार्टीला. मग इथे विहानचं चालू होतं ड्रेस सिलेक्शन, की कोणता ड्रेस घालू कोणता नको. त्याला काही समजत नाही आहे, ड्रेस सिलेक्शन माझंच चालू होतं, पण फक्त त्याला बघायचं कुतूहल होतं. त्याच्यानंतर आम्ही सगळे मस्त असं रेडी झालो आणि गेलो बर्थडे पार्टीला. तर बर्थडे होता कोणाचा हा प्रश्न असेल तुम्हाला, तर बर्थडे होता आमच्या फ्रेंडच्या मुलीचा आणि विहानच्या सुद्धा फ्रेंडचा. तर बर्थडे होता हिंदवीचा आज 5th बर्थडे होता आणि ही बर्थडे पार्टी होती. तर आम्ही तिथे पोहोचलो. तुम्हाला तिथे दिसत असेल की मस्त असं एंट्रीलाच डेकोरेशन केलं होतं आणि आतसुद्धा खूप अप्रतिम असं डेकोरेशन होतं. सगळ्या प्रिन्सेसचे पोस्टर स्टॅच्यूज वगैरे लावले होते आणि हिंदवी पण अगदी प्रिन्सेससारखी दिसत होती. त्याच्यानंतर हिंदवीचा होता डान्स. हिंदवीने खूप 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 छान डान्स केला. अगदी ती डान्स क्लासला वगैरे जाते, त्यामुळे ते दिसून येत होतं की अच्छा ही डान्स क्लासला जाते. खूप छान डान्स केला. विहान बर्थडे पार्टीला आला तेव्हा तर शांत होता. यांच्या कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे भेटले, त्यातले काही माझ्याही ओळखीचे होते. तर त्यांच्यासोबत मस्त विहान मजा मस्ती करत होता, खेळत होता इकडे तिकडे. पण जसा फंक्शन पुढे जाईल तसा विहानचा स्टॅमिना संपत चालला होता. इथे मस्त असे गेम्स वगैरे अरेंज केले होते छोट्या मुलांसाठी, पण या गेमसाठी विहान तर खूप लहान आहे आणखी. त्याच्यानंतर चला केक कटिंगचा फायनली टाईम आला आणि हिंदवीचे इथे औक्षण करून घेतलं आणि केक कट केला. मस्त असा युनिकॉर्न थीमचा केक होता. डेकोरेशनसुद्धा तसंच होतं आणि केकसुद्धा तसंच होता. त्याच्यानंतर विहान खूप बोर होत होता आणि रडत होता, त्यामुळे त्याचं काही वेगळंच चालू होतं. त्याला सारखं इकडून तिकडून राऊंड मारून आणत होतं. त्याच्यानंतर बर्थडे गर्ल स्टेजवरून खाली आली होती, मग तिचासुद्धा शूट घेतला आणि त्याच्यानंतर बर्थडे वगैरे केक कटिंग झालं. त्याच्यानंतर फायनली आम्ही पण जेवलो, कारण की विहानला खूप भूक लागली होती. त्याचा स्टॅमिना संपत चाललेला होता. बर्थडे आम्हीही एन्जॉय केला, विहानने थोडाफार एन्जॉय केला. आम्हीसुद्धा फोटो वगैरे क्लिक केले आणि घरी आलो. अशाच नवीन ब्लॉगसाठी नक्की फॉलो करा.